नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात, रामकृष्ण हरी. आपला दिवस आनंदी जाऊ. मी मिठ्ठू दगडू गदादे, गाव तांदळी, राहणार शिरूर. आपल्यासमोर एक कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे युद्ध काय असतं. युद्ध हे कुठल्याही देशासाठी भूषणावं गोष्ट नाही आहे. युद्धामुळे जीवितहानी, वित्तहानी होत असते आणि त्या देशाचं जनजीवन विस्कळीत होत असत. त्या देशाबरोबर आजूबाजूच्या देशांनाही त्याचे परिणाम भोगावे लागत असतात. म्हणून युद्ध हे कोणत्याही देशासाठी चांगली गोष्ट नाही आहे. युद्ध खरंच काय असतं. भिंत पाडून एक झालेल्या जर्मनीला विचारा. लाल चौकापर्यंत पोचूनही थंडीनं गारठून मेलेल्या नाझीच्या पोरांना विचारा. युद्ध काय असतं. पोलंडला विचारा, इंग्लंडला विचारा, ताकद असूनही माघार घेणाऱ्या फ्रान्सला विचारा. युद्ध काय असतं. 8 वर्षे झुंजणाऱ्या इराणला विचारा, इराकला विचारा, अफगाणिस्तानला विचारा. युद्ध काय असतं. जमलंच तर ब्रिटिशांनाही विचारा. युद्ध काय असतं. रुजायची वाट पाहणाऱ्या हिरोशिमाच्या मातीला विचारा. निरवंश झालेल्या नागासाकीला विचारा. युद्ध काय असतं. भळभळतं कपाळ घेऊन हिंडणाऱ्या अश्वत्थामाला विचारा. 100 पोरांचं कलेवर कवटाळणाऱ्या गांधारीला तर विचारच, पण जिंकलेल्या पांडवांच्या पांचालीलाही विचारा. युद्ध काय असतं. पुरूला विचारा. नेपोलियनला विचारा. जिंकण्यासाठी निघालेल्या सिकंदरलाही विचारा. युद्ध काय असतं. कलिंगचा सहार करणाऱ्या सम्राट अशोकालाही विचारा. युद्ध काय असतं. काश्मीरला नका विचारू, पण कारगिलला विचारा. लडाखला विचारा. युद्ध काय असतं. युद्ध नाकारणाऱ्या सम्राट अशोकाला विचारा. युद्ध काय असतं. महिनोमहिने न भेटणाऱ्या सैनिकांच्या आईवडिलांना विचारा. पोराबाळांना विचारा. बायकोला विचारा. युद्ध काय असतं. सीमेवरच्या भिंतींना विचारा. भूकंपानं घाबरलेल्या आणि अब्रू लपत हिंडणाऱ्या रडणाऱ्या मुलीबाळींना विचारा. युद्ध काय असतं. आणि जमलंच तर तुमच्या मनालाही विचारा. खरंच युद्ध काय असतं. रामकृष्ण हरी.